त्याची विड्थ आहे, त्याची लेंथ आहे, त्याचा थिकनेस आहे, या गोष्टी पॅलेटायझिंग वरती खूप मोठा परिणाम करतात. नमस्कार, माझं नाव राजेश भास्कर घोगरे. मी कन्हैया ॲग्रो मध्ये ॲज अ ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कन्हैया ॲग्रोची जी खाद्य बनवण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. पॅलेटायझिंग देखील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पॅलेटायझिंग मध्ये पॅलेटची जी डायची साईज आहे, त्याचा कॉम्प्रेशन रेशो आहे, त्याची विड्थ आहे, त्याची लेंथ आहे, त्याचा थिकनेस आहे, या गोष्टी पॅलेटायझिंग वरती खूप मोठा परिणाम करतात. तर पॅलेटायझिंग करते वेळी जी काळजी घेण्याची गरज असते, जेणेकरून पॅलेटचं एक्स्ट्रा टेम्परेचर वाढून त्याच्यामधले न्यूट्रिएंट कमी होऊ नयेत, त्याची बाइंडिंग प्रॉपर व्हावी, त्याच्यामध्ये पावडर पर्सेंटेज जास्त जाऊ नये, या बऱ्याचशा गोष्टींची काळजी आपल्याकडे घेतली जाते. त्याच्यानंतर आपण जाऊयात कूलिंगकडे. कूलिंग हा देखील महत्वाचा टप्पा आहे. कूलिंग मध्ये आपण जे एक्स्ट्रा मॉइश्चर पॅलेटमध्ये गेलेलं असतं आणि त्याचं तापमान जे वाढलेलं असतं ते काढून घेतो. जे योग्य मॉइश्चर आहे तेवढंच मॉइश्चर पॅलेटमध्ये राहिलं जाईल याची काळजी आपण घेतली जाते तिथे. आणि जे वातावरणातलं तापमान आहे त्या तापमानाशी जे पॅलेटचं तापमान आहे ते मॅच केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये फंगस डेव्हलपमेंट होऊ नये, पावडर पर्सेंटेज वाढू नये, त्याचा हार्डनेस कमी होऊ नये, त्याची पॅलेट ड्युरेबिलिटी इंडेक्स असते ती कमी होऊ नये, या सर्व गोष्टींची काळजी आपण त्यामध्ये घेतो. आणि ते झाल्यानंतर ते जातं चाळण होण्यासाठी. त्यामध्ये जे छोटे छोटी पावडर मटेरियल वगैरे असतं हे सगळं वेगळं केलं जातं आणि उच्च प्रतीचं गुणवत्ता असलेलं खाद्य हे शेवटी पॅकिंगसाठी आपण पाठवतो. त्याच्यानंतर त्याचं ज्या त्या प्रमाणामध्ये पॅकिंग केलं जातं आणि ते आमच्या जिवलग क्षेत्रांकडे आणि दूध उत्पादकांकडे ते आम्ही पोहोचवतो. ज्याप्रमाणे आपण आता कन्हैया ॲग्रोचे दर्जेदार पशुखाद्य तयार होण्याची प्रक्रिया पाहिली, त्याप्रमाणे त्याची माहिती घेतली, त्याप्रमाणे मी आपणास आश्वासित करू इच्छितो की आपण एकदा हे पशुखाद्य वापरून पाहावे, जेणेकरून आपण हे वारंवार वापरात याची मला खात्री आहे. मी आपणास विनंती करतो की आपण हे पशुखाद्य वापरून आपल्या दुधामध्ये व आपल्या प्रगतीमध्ये आपली भरघोस वाढ करून घ्यावी, ही विनंती. धन्यवाद.